नमस्कार मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाबाबत सध्या एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। जर कर्मचारी संघटनांनी प्रस्तावित केलेला 3.83चा फिटमेंट फॅक्टर सरकारनं मंजूर केला तर पेन्शनधारकांच्या बँक खात्यात मोठी वाढ पाहायला मिळणार आहे। आज आपण पाहणार आहोत की ज्यांची सध्याची मूळ पेन्शन म्हणजेच बेसिक पेन्शन 15,000 रुपये आहे, त्यांची 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर पहिली पेन्शन स्लिप कशी दिसेल। नवीन वेतन आयोगात पेन्शन मोजण्याचं सूत्र अतिशय सोपं आहे। तुमच्या सध्याच्या 15,000 रुपये बेसिक पेन्शनला 3.83 या फिटमेंट फॅक्टरनं गुणले जाईल। म्हणजेच तुमची सध्याची 15,000 रुपये असलेली मूळ पेन्शन थेट 57,450 रुपये इतकी होईल। याचा अर्थ असा की तुमच्या मूळ पेन्शनमध्ये दरमहा थेट 42,450 रुपयांची घवघवीत वाढ होणार आहे। आता पाहूया पहिल्या महिन्याची पेन्शन स्लिप कशी असेल। नवीन वेतन आयोग लागू होताच जुना सर्व महागाई भत्ता मूळ पेन्शनमध्ये जोडला जातो। त्यामुळे पहिल्या महिन्यात तुमचा डीआर म्हणजेच महागाई सवलत 0% वर रिसेट होईल। पण काळजी करू नका, नवीन बेसिक 57,450 रुपये आणि अंदाजे 1,500 रुपये वैद्यकीय भत्ता FMA पकडला तर तुमची एकूण भोबळ पेन्शन 58,950 रुपयांच्या घरात जाईल। या वाढीमुळे पेन्शनधारकांना वाढत्या महागाईशी सामना करणे सोपे जाईल। लक्षात घ्या, हा 3.83 फिटमेंट फॅक्टरच्या प्रस्तावावर आधारित अंदाज आहे। अंतिम निर्णय सरकार घेईल। हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या पेन्शनधारक मित्रांसोबत नक्की शेअर करा। तुमची सध्याची बेसिक पेन्शन किती आहे ते खाली कमेंट करा। धन्यवाद।